अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते. तुमचा दिवस हा आनंदी जावो, शुभ जावो आणि स्वामी सेवेत जावो अशी स्वामींचरणी प्रार्थना करते. तर आजचा विषय आपला होणार आहे बघा. तर आपण नॉनव्हेज वगैरे खात असणार आणि नॉनव्हेज खात असताना स्वामी सेवा करावी का? बऱ्याच लोकांना प्रश्न असतो किंवा स्वामी सेवेत यायचं आहे किंवा स्वामी सेवा करायची आहे, पण देखील मला नॉनव्हेज खायचं पण आहे आणि मी मग स्वामी सेवा केली तर काही पाप लागतात का, काही दोष लागतात का, असे बऱ्याच लोकांना प्रश्न असतात. त्याविषयी आपली चर्चा होणार आहे किंवा त्याविषयी माहिती सांगणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ हा पूर्ण बघा, तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळून जातील. तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल, आपण स्वामी सेवा करत असताना किंवा स्वामी सेवेत येत असताना बघा, बरेच लोक आपल्याला बोलत असतात बघा, आपलं अडलेलं काम म्हणजे 100 पैकी 90% किंवा 95% लोक असे असतात की त्या लोकांना काहीतरी अडथळे येतात आणि त्या कारणांमुळे ते स्वामी सेवेत येत असतात. बरेच लोक स्वतःच्या मनाने येतात, ते फक्त 5% किंवा 10% लोक असतात की मला फक्त स्वामींच्या सेवेत जायचे किंवा स्वामींना गुरु करायचंय, बरोबर. पण बऱ्याच लोकांना बघा काहीतरी प्रॉब्लेम येतात, संततीसाठी येत असतात, नोकरीसाठी येत असतात. आता मनुष्य म्हटलं तर आयुष्य आहे आपलं आणि आयुष्य म्हटलं तर आपल्या अडचणी देखील असतात सांसारिक माणसाला. त्या अडचणींना 2 हात करण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी सेवा असतात किंवा कुठली तरी मी मंत्र, जप, काहीतरी पूजा, सगळे प्रयत्न करून आपण थकत असतो आणि जेव्हा प्रॉब्लेम येतो तेव्हा आपण म्हणतो नाहीतरी काहीतरी दोष असतील, काहीतरी अडथळे निर्माण होत असतात आणि त्या कारणाने बरेच लोक येत असतात. आता कुणीतरी या लोकांना सांगितलेलं असतं की स्वामी सेवेत या आणि मी ही सेवा केली म्हणून मला स्वामींची प्रचिती आली किंवा या मार्गानेच मग मला अशा पद्धतीने मला म्हणजे काहीतरी निर्णय मिळाला किंवा माझ्या जे कष्ट होते त्याला बळ मिळालं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने लोक येत असतात आणि मग त्यामुळे आपण सेवासाठी प्रयत्न करत असतो किंवा मला ही सेवा करायची आहे. पण हे काही करत असताना बऱ्याच लोकांना असा प्रश्न येतो की मी जर ही सेवा करतो पण मात्र नॉनव्हेज खातात का? कारण बऱ्याच ठिकाणी असं सांगण्यात येतं की स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना नॉनव्हेज हा प्रकार चालतच नाही. तर त्याचं कारण असं की महाराज हे जे आहे दत्त महाराजांचे अवतार आहेत. दत्त सेवेकरी किंवा दत्तांची सेवा जो कोणी करत असतो तिथे नॉनव्हेज चालतच नाही दत्त सेवेकऱ्यांचा. पण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना मात्र तुम्हाला सांगेल, जर तुम्हाला इच्छा असेल की स्वामी मार्गात यावं, स्वामींची सेवा करावं, स्वामींना गुरु करावं, तुमची मनापासून इच्छा असेल तर तुम्हाला सांगेल तर अवश्य तुम्ही येऊ शकता, जरी तुम्ही नॉनव्हेज खात असणार तर. मात्र आपण सेवा करत असताना, त्या सेवा करत असताना काहीतरी आपल्याला नियम किंवा जे बंधनं असतात किंवा आपल्या गुरूंनी सांगितलेले किंवा गुरु सेवा करत असताना काहीतरी बंधनं नियम पाळायचे असतात, ते मात्र पाळायचे आहेत. आता ते नियम किंवा बंधन कुठले असतात ते आपण जाणून घेऊ. तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल, तुमच्या घरात जर स्वामी सेवा करायची असेल तर नॉनव्हेज वगैरे बनत असेल तर मग आपल्या घरात स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो असावा का? तर बघा, आपण जर सेवा कुठलीही करत असणार तर तुम्हाला सांगेल, सर्वप्रथम आपल्या घरात आपल्या गुरूंचं अनुष्ठान असणं खूप आवश्यक असतं, अधिष्ठान असावं त्यांचं. तर आपल्या गुरूंचा छोटा का असेना एक फोटो आपल्या देवघरात नक्कीच असावा. कारण आपण काय करत आहोत आपल्या जीवनामध्ये ते महाराज बघत असतात आपल्या घरात. म्हणून त्यांचा छोटा का असेना फोटो असो, मूर्ती असो आपल्या घरात असावा. आता त्यांची तुम्ही रोज अभिषेक केला तर अतिउत्तम. नाही जमलं गुरुवारी अभिषेक करा. दररोज मात्र त्यांची अंघोळ आपल्याला करायची आहे. जसे इतर देव आपण स्नान करत असतो त्या प्रकारे महाराजांचे आपण श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी महाराजांचा मंत्र आहे, या मंत्राने त्यांचं स्नान करावं म्हणून. आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल, फोटो असेल तर फोटो देखील आपण पुसून घ्यावा. दररोजच्या पूजेप्रमाणे आपण पूजा करायची आहे. आता नित्यसेवा जी काही आहे, नवीन सेवेकरी असणार तर तुम्हाला सांगेल, आपला आधीचा व्हिडिओ झालेला आहे त्यामध्ये सेवा कशी करावी ते दिलेलं आहे. तर नित्यसेवामध्ये पुन्हा एकदा थोडक्यात सांगते, 3 अध्याय आणि 11 माळी असतात, त्या आपण करून घ्याव्यात. त्यानंतर तुम्हाला सांगेल, काही वार आपले, जसा गुरुवार आहे, गुरुवार तर मला तर नाही वाटत स्वामी सेवेकरी असो किंवा दुसरा कुठलाही म्हणजे व्यक्ती असणार तर तो गुरुवारी नॉनव्हेज खातच नाही. सोमवार झाला, गुरुवार झाला, तर तुम्हाला सांगेल आपल्याला गुरुवारी खातच नाही कुणी. पण इतर वारी जर तुम्ही नॉनव्हेज वगैरे खात असणार तर तुम्हाला देवपूजा आधी करून घ्यायची आहे आणि नंतर जे 3 अध्याय 11 माळी जे आहेत ते आपल्याला करून घ्यायचे आहेत सेवा, आणि नंतर आपल्याला नॉनव्हेजला हात लावायचा आहे, असं मी तुम्हाला सांगेल. आता अजून एक प्रश्न येईल की ताई, नॉनव्हेज मला खायचं आहे तर मी मग सेवा करू का? तुम्ही देवपूजा करून घ्या, महाराजांची आंघोळ वगैरे स्नान वगैरे सकाळी करून घ्या, अभिषेक करून घ्या. त्यानंतर महाराजांना आपण खडी साखरेचा नैवेद्य त्या दिवशी दाखवला तरी चालेल किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवून द्यावा.
किंवा प्रसाद म्हणून तुम्ही दररोज आपण नैवेद्य दाखवत असतो महाराजांना, तर खडीसाखरेचा अगदी नैवेद्य दाखवला तरी चालेल. आणि त्यानंतर आपण मग नॉनव्हेज बनवू शकतो घरात. जर तुमची नित्यसेवा तुम्हाला करायची असेल तर ती करून घ्या. पण तुम्हाला एक सांगेल, आपण नॉनव्हेज बनवत असताना किंवा खातो तर त्यानंतर मात्र आपण ग्रंथांना हात लावायचा नाही. कुठलाही महाराजांचा ग्रंथ असू द्या, तो स्वामी चरित्र सारामृत असू द्या किंवा दुसराही कुठला असू द्या, नित्यसेवेचा ग्रंथ म्हणजे ह्या गोष्टी ज्या असतात त्या दिवशी सेवा आपल्याला स्किप करायची आहे. म्हणजे त्या दिवशी तुम्ही सेवा नाही केली तरी देखील चालेल, नका करू सेवा, असं मी तुम्हाला सांगेल. हा, तुम्हाला सेवा करायचीच आहे, मात्र नित्यसेवा जी आपण म्हणत असतो ती जर तुम्हाला करायचीच असेल तर सकाळी तुम्ही देवपूजा करा, नित्यसेवेचे 3 अध्याय अक्रमाळी करून घ्या, त्यानंतर तुम्ही नंतर नॉनव्हेजला हात लावून घ्या तरी चालेल, काही हरकत नाही. आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न येतो की ताई, मी खात नाही किंवा मी खाणं बंद केलेलं आहे, तर घरातल्या व्यक्तींना मी बनवून दिलं आणि मग मी देवपूजा करू शकते का, असा देखील प्रश्न असतो. किंवा संध्याकाळी मग अध्याय वगैरे वाचले तर चालेल का. हे बघा, तुम्ही जर खात नसणार, तुम्ही घरातल्या व्यक्तींना बनवून देत आहेत नॉनव्हेज, तर बनवून द्या. संध्याकाळी देवपूजा करत असताना आंघोळ करून घ्या किंवा हातपाय स्वच्छ करावे, आंघोळ करता आली तर आंघोळ करावी आणि नंतर मग तुम्ही नित्यसेवेचा जो ग्रंथ असतो आपला, नित्यसेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे क्रमशः 3 अध्याय जे असतात ते आपण पठण करावं किंवा जप करू शकतो. 11 माळी जप जो असतो तो, या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात. कुठलीही सेवा या पद्धतीने करा. पण मात्र आपण नॉनव्हेज खात आहोत तर तुम्हाला हात जोडून विनंती करेल, तर कधीही ग्रंथाला हात लावू नका. त्या दिवशी सेवा नाही झाली तरी चालेल. तुम्हाला वाटत आहे, खंत वाटत आहे की आजची माझी सेवा राहून गेली, तर दुसरा दिवस आपला नव्याने उगवणार असतो. तर तुम्ही बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा दुसऱ्या दिवसाचे 3 अध्याय असतील तेव्हा मागच्या दिवसाचे 3 अध्याय राहिलेले जे असतात ते तुम्ही कंटिन्यू करू शकतात. तसं देखील चालेल, काही हरकत नाही. पण मात्र नॉनव्हेज खाऊन कधीही महाराजांची सेवा करू नका, ग्रंथांना हात लावू नका, हे मी तुम्हाला सांगेल. मात्र तुम्हाला सेवा करायला चालेल, त्या काही म्हणजे त्यात काही अट नाही किंवा नियम नाही. फक्त एक तुम्हाला सांगेल, जेव्हा आपण स्वामी मार्गात येत असतो तर तेव्हा आपलं जेव्हा स्वामी मार्गात आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टींचा हा जो नॉनव्हेज खायचा प्रश्न असतो तर हा खूप कमी प्रमाणात होतच जातो. काही कालांतराने बघा खूप पटीने फरक बघायला मिळत असतो. आता बऱ्याच लोकांना मी तर सांगेल खाऊच नका, पण म्हणजे मी खात नाही म्हणून मी तुम्हाला हा म्हणजे एक सांगणार ना की तुम्ही पण खाऊ नका. पण एक सजेशन देईल तुम्हाला. बघा, आपण जेव्हा एखादी घर साफ करत असतो, घर साफ केल्यानंतर स्वच्छ आपल्याला दिसत असतं, बरोबर. पण मात्र आपण जी माती आणा आणि माती परत आपण त्या घरात टाकली तर परत ते घर खराब होत असतं. तसंच आपलं शरीराचं असतं. आपलं शरीर जे असतं, आपण जेव्हा पूजा पाठ अध्यात्मामध्ये येत असतो तेव्हा आपलं शरीराची शुद्धी होत असते, आपलं शरीर हे पवित्र बनत असतं. आणि त्यामध्ये जर आपण हे काही नॉनव्हेज खाणं म्हणजे ह्या गोष्टी केल्या तर परत आपलं शरीरातलं जे असतं ते परत अशुद्ध बनत असतं. थोडक्यात सांगायचा एक प्रयत्न केला मी. म्हणून तर नक्कीच कमी कमी करायचा प्रयत्न करा. आणि आपण जेव्हा स्वामी सेवेत येतो तर नक्कीच हा प्रयत्न जर आपण स्वतःहून केला तर नक्कीच कमी होत असतं खायचं प्रमाण. आणि म्हणजे आणि काही कालांतराने, काही दिवसानंतर बऱ्याच लोकांचा असा अनुभव असतो की नॉनव्हेज हे बंद करून टाकतात, स्वतःहून बंद करत असतात. म्हणून मी म्हणणार नाही की तुम्ही डायरेक्टच बंद करा, पण आपण एक प्रयत्न करावा की आपण जर स्वामी सेवेत आलेलो आहोत तर काही नियम किंवा बंधनं घालायचे की आपल्याला जर महाराजांची सेवा आज करायची आहे तर आजच्या दिवसाला आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही. असं करून करून आपल्याला त्या सवयी लागत असतात आणि अशा प्रकारे आपलं नॉनव्हेज कालांतराने बंद होत असतं. आणि काही लोकांना आपल्या डॉक्टर सांगतात किंवा शरीराचे प्रॉब्लेम असतात म्हणून नॉनव्हेज हे खावं लागतं, तर ठीक आहे ना. पण आपण सेवा आधी करून घ्या, नंतर तुम्ही खाऊ शकतात. तर हे होते बरेचसे प्रश्न बऱ्याच लोकांचे. तर आपण करू शकतो का आणि खाऊ शकतो का सेवा, या दोघी प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आज मिळालेलं असेल. चला मग, सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.